संभाजी सर, मनापासून या मंचावरती स्वागत. कोर्टचं संगीत दिग्दर्शन तुम्ही केलेलं आहे, तुमची काय प्रतिक्रिया? या संगीत जे आहे ते आपल्या लोकांचं आहे, म्हणजे आपलं आहे. एक ठाव ढू ढा ढू ट्याव पू हे काय नाही ठेवलेलं आहे. शब्द लोकांपर्यंत पोहोचावेत, लोकांना त्यांचं जीवन त्यांच्या भाषेत घेऊन जावं, एक साधी गोष्ट होती. आणि म्हणून आम्ही साधी ढोलकी, हार्मोनियम आणि दिमडी याच्या पलीकडे काही वाजवलेलं नाही. वा 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 वा. तर कसं आहे, आम्ही फार हावरे आहोत सर, आमचं काही पोट भरतच नाही इकडं अशी माणसं आल्यानंतर. तर माझं आणि या सगळ्यांचं म्हणणं आहे की संभाजी सरांकडून आणखीन काहीतरी त्यांच्या स्टाईलमधलं ऐकायचं आहे. ये हिटलर के साथी जनाजो के बाराती, ये हिटलर के साथी जनाजो के बाराती, पूछते नहीं इंसान को कौन है तू, पूछते हैं धर्म और जाति. अरे इनकी सूरत को पहचानो भाई, ओए इनकी सूरत को पहचानो भाई, इनसे संभल के रहना रे भाई. इनकी सूरत को पहचानो भाई, इनसे संभल के रहना रे भाई. इनकी सूरत को पहचानो भाई, इनसे संभल के रहना रे भाई. ए गलती करोगे आहे भरोगे, ए गलती करोगे आहे भरोगे, जालिम का जमाना छरीला भाई. चोर चिट्टर बैठे हैं भाई, यहाँ नहीं, यहाँ अच्छे लोग बैठे हैं. चोर चिट्टर बैठे हैं भाई, बड़े सेटर बैठे हैं भाई. चोर चिट्टर बैठे हैं भाई, बड़े सेटर बैठे हैं भाई. चोर चिट्टर बैठे हैं भाई, बड़े सेटर बैठे हैं भाई. हाँ, कुछ दिल्ली में बैठे हैं भाई. कहाँ बैठे हैं? कुछ दिल्ली में बैठे हैं भाई, और कुछ बम्बई में बैठे हैं भाई. कुछ दिल्ली में बैठे हैं भाई, कुछ बम्बई में बैठे हैं भाई. कुछ दिल्ली में बैठे हैं भाई, कुछ बम्बई में बैठे हैं भाई. बातें राम की चली है भाई, बातें राम की चली है भाई, बातें रहीम की चली है भाई, बातें वेद की चली है भाई, बातें भेद की चली है भाई, बातें कुरान की चली है भाई. राम कथा में डूबे हम भाई, राम लीला में डूबे हम भाई. राम कथा में डूबे हम भाई, राम लीला में डूबे हम भाई. राम कथा में डूबे हम भाई, राम लीला में डूबे हम भाई. हे राम रहीम तो अपनी जगह पे, हे राम रहीम तो अपनी जगह पे, रोजी रोटी कहाँ ढूंढे रे भाई. अरे बड़े झोलर बैठे हैं भाई, झोलर, यू अंडरस्टैंड? बड़े झोलर बैठे हैं भाई, बड़े सेलर बैठे हैं भाई. बड़े झोलर बैठे हैं भाई, बड़े सेलर बैठे हैं भाई. बड़े झोलर बैठे हैं भाई, बड़े सेलर बैठे हैं भाई. नेट पे बैठे हैं भाई, चल नेट पे बैठे हैं भाई, जेट पे बैठे हैं भाई, इंटरनेट पे बैठे हैं भाई, जंबो जेट पे बैठे हैं भाई. खाली पेट हम बैठे हैं भाई, खाली पेट हम बैठे हैं भाई, फैक्ट्री गेट पे बैठे हैं भाई. खाली पेट हम बैठे हैं भाई, फैक्ट्री गेट पे बैठे हैं भाई, खाली पेट हम बैठे हैं भाई. फैक्ट्री गेट पे बैठे हैं भाई. सूखे खेत पे बैठे हैं भाई, चली जिंदगी बैठे हैं भाई. वे साइबर के सेठ है भाई, हम सत्संग में बैठे हैं भाई, साधु संतों के संग में भाई, आसाराम के रंग में भाई, सत्य साई की भाषा में भाई, सत्ययुग की आशा में भाई. सत्य साई की भाषा में भाई, सत्ययुग की आशा में भाई. सत्य साई की भाषा में भाई, सत्ययुग की आशा में भाई. सिलिकॉन के वैली में भाई, सिलिकॉन के वैली में भाई, सियाराम का मार्केट है भाई. वॉल स्ट्रीट पे बैठे हुए भाई, वानर सेना हम बन गए भाई. वॉल स्ट्रीट पे बैठे हुए भाई, वानर सेना हम बन गए. वॉल स्ट्रीट पे बैठे हुए भाई, वानर सेना हम बन गए भाई. अमेरिका से देते हैं झटका, अमेरिका से देते हैं झटका, अयोध्या में हमने खाया ये फटका. वे एक्टिंग करते हैं भाई, क्या करते हैं? वे एक्टिंग करते हैं भाई, हम फाइटिंग में मरते हैं भाई. वे एक्टिंग करते हैं भाई, हम फाइटिंग में मरते हैं भाई. वे एक्टिंग करते हैं भाई, हम फाइटिंग में मरते हैं भाई. वे सेटिंग करते हैं भाई, क्या करते हैं? वे सेटिंग करते हैं भाई, और हम वोटिंग करते हैं भाई. वे सेटिंग करते हैं भाई, हम वोटिंग करते
सेटिंग करते हैं भाई, हम वोटिंग करते हैं भाई, वे सेटिंग करते हैं भाई, हम वोटिंग करते हैं भाई, वे सेटिंग करते हैं भाई, हम वोटिंग करते हैं भाई हो। चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळालाय, तुम्हाला कसं वाटतं? खरं पाहिलं तर ज्यावेळेस मला हे माहीत पडलं त्यावेळेस मी एका खेडेगावामध्ये काही कामात होतो आणि आमच्या प्रोडक्शन डिझायनरनी फोन करून सांगितलं की आपल्याला अशी एक गोड बातमी आपल्याकडे आलेली आहे आणि त्यांनी सांगितलं पूजा तलरेजांनी की आपल्याला नॅशनल अवॉर्ड मिळालेला आहे, सुवर्ण कमळ मिळालेलं आहे. मी म्हटलं बाबा हे बोलू नये आपण सध्या, आपण आधी कन्फर्म करून घेऊया आधी मिळालं की नाही मिळालं, नाही तर आपली गोची व्हायची. मला खूप अभिमान वाटला या गोष्टीचा की या नवीन तरुण लोकांनी अफाट काम केलेलं आहे आणि मी त्याच्यात छोटासा एक सहभाग माझा आहे, याचासुद्धा मला एक समाधान लाभलं खरं पाहिलं तर मला त्याच्यात. आता मला यायचंय गीतांजली मॅम तुमच्याकडे, तुमची भूमिका काय आहे या सिनेमामध्ये? माझी भूमिका सरकारी वकिलाची आहे. मी यांच्या अगेन्स्ट आहे विरादांच्या. मी सरकारला रिप्रेझेंट करते आणि सरकारने केस फाईल केली आहे ह्यांच्यावर, त्यामुळे मी त्यांना क्रॉस एक्झामिन करते. आणि मी एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेले आहे, मला 2 पोरं आहेत, नवरा आहे, त्यांना मी जेऊ खाऊ घालते आणि नोकरीही करते, ट्रेनमधनं प्रवास करते, आपलं जीवन, माझी नोकरी, माझं घर, असं हे कॅरेक्टर आहे. याच सिनेमामध्ये न्यायाधीशाची भूमिका ज्यांनी साकारलेली आहे प्रदीप जोशी सर, तुमच्याकडे बघताना सिनेमाची जेव्हा मी प्रमोद बघितलं, सिनेमा बघितला तेव्हा खरंच वाटतं तुम्ही जज आहात. हां, आता हे तुम्ही बोललात म्हणून मी तुम्हाला एक बारीकशी आठवण सांगतो. ज्या शूटिंग चालू होतं आणि मी त्या जजच्या खुर्चीत त्या ह्याच्यावर बसलेलो होतो मंचावर, आणि झालं काय की माझ्या असं लक्षात आलं की असं जाजम जे घातलेलं होतं ना त्याला खूप वळ्या पडल्या होत्या आणि मी उठतो जातो येतो असं हे होतं. तर मी म्हटलं मी जाताना नेमका पाय बी अडकला तर त्याच्यासाठी पुन्हा रिटेक. तर म्हणून मी आमच्या नेपथ्य ज्यांनी केलं, सेट ज्यांनी केले, पूजा तलरेजा म्हणून आहे तुमच्या, त्यांना मी सांगितलं की इकडे खूप जाजमाला वळ्या पडले आणि ते पायात येण्याची शक्यता आहे. त्याबरोबर त्यांनी त्यांचा एक असिस्टंट, तो एक मुलगा पाठवला, तो ते हातोडी आणि काय ते घेऊन आला आणि ते तो करत होता. तो करताना असा पायाशी बसला आणि तो मला म्हणाला, तिथं बसल्याच तो मला म्हणाला, सर जी आपसे एक बात करनी है. बोलो क्या क्या बोल. सर जी सच में बताओ ना, आप हो क्या कोर्ट में जज हो? मतलब नहीं बेटा, मैं संगीत सिखाता हूँ, अपन बच्चों के साथ में काम करता हूँ, यही मैं करता आया हूँ. सर कैसे हो सकता है सर, कितना बराबर माहौल आप बिल्कुल अपने काबू में कर लेते हो. मला त्या मुलाची अगदी निरागस जी प्रतिक्रिया आहे ना ती खूप माझ्या मनात राहिली आणि ती मला नक्कीच म्हणजे खूप दिवस मला ती आठवेल. गेली 20 वर्ष मी सर्व प्रकारच्या अपंग मुलांना आणि विशेष करून शारीरिक अपंग मुलांना संगीत आणि नाट्य विषय शिकवण्याचं काम करतो. मी मराठी, झी मराठी.